कर्मचारी संघटनेने जो क्रीडा महोत्सव त्या ठिकाणी ठेवला होता, त्यानिमित्तानं आपल्या कार्यालयाच्या शिदा वाटप अधिकारी आदरणीय नीलम मॅडम, सहाय्यक शिदा वाटप अधिकारी सन्माननीय श्री इतर आमचे सासरेच म्हणतो मी त्यांना, तर फोटो काढला तो आदरणीय फडवळ साहेब. असं म्हटलं जातं की जीवन हे जगण्यासाठी, न दिसणारे पाहण्यासाठी, पाहता पाहता चुकण्यासाठी आणि जे चुकतं ते शिकण्यासाठी. मला आजही तो दिवस आठवतो. 3 ऑक्टोबर 2016 माझी जॉईनिंग होती आणि 8 ऑक्टोबर 2016 जेव्हा मी दहिसरच्या कार्यालयामध्ये प्रवेश केला, मॅडम शिदा वाटप अधिकारी होते. बेडाचा बॉक्स घेऊन गेला, मॅडमच्या हातामध्ये दिला, मॅडमचे चरण स्पर्श केले. मॅडमचं वाक्य होतं की संतोष, तुम्ही कार्यालयात थांबणार आहात का सोडून जाणार आहात? कारण त्यांचा अनुभव असा होता की जे कर्मचारी जॉईन झाले, कालांतराने मुंबईमध्ये राहणं शक्य नसल्यामुळं ते निघून गेले, बदली करून गेले. मी मॅडमला सांगितलं होतं, मॅडम मी शिदा वाटप यंत्रणा सोडणार नाही, मी बदली करून जाणार नाही. मॅडम गेली आता 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत, यंत्रणेमध्ये काम करतोय, संघटनेमध्ये काम केलं. आदरणीय सरांच्या नेतृत्वामुळे, मार्गदर्शनामुळे म्हणा, मी संघटनेमध्ये गेलो, आज मंत्रालय बँकेमध्ये गेलो आणि माझं जे स्वप्न होतं, आपण दहिसरला असताना स्पोर्टमध्ये सहभाग घेतला, त्यावेळेस मी व्हॉलीबॉल खेळायचो, कबड्डी खेळायचो. माझ्या कार्यालयासाठी काहीतरी एक पारितोषिक आणलं पाहिजे, एक भेटलं पाहिजे, ही भावना मनामध्ये होती. परंतु हेड ऑफिसचा मोठा माणूस त्या ठिकाणी असल्यामुळे शेट्टे सरकारने कबड्डीमध्ये आम्हाला ते मिळवता आलं नाही. पण आज ती इच्छा मॅडम पूर्ण झालेली आहे आणि अभिमानाची गोष्ट अशी की आमच्या कार्यालयात साहेब 2 विशेष प्रावीण्य आम्हाला बक्षीस मिळाले आहेत. एक व्हॉलीबॉलमध्ये आणि एक कबड्डीमध्ये. फायनल तर आम्ही मारलंच, पण विशेष प्रावीण्य आमच्या कार्यालयासाठी मिळालेलं आहे. याचं सर्व श्रेय आमच्या कार्यालयाला जातं. आणि ही जी गिफ्ट आम्हाला मिळाली आहे साहेब, गिफ्ट जी आहे याचं मोल म्हणजे आपण पैशामध्ये करू शकत नाही. ही फार मोठी एनर्जी आहे की म्हणतो की आपण जगण्याचं बळ आहे माणसासाठी. की एखादंही असं म्हणलं जातं की बाबा जर डोळे पुसणारे कोणी असेल तर रडण्याला सुद्धा अर्थ आहे, जिंकणारं कोणी असेल तर त्याची कदर करण्याला सुद्धा अर्थ असतो. त्या जिंकण्याला खरं महत्व प्राप्त होत असतं. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जी कौतुकाची थाप आमच्या पाठीशी दिलीत, येणाऱ्या काळामध्ये आम्ही अशीच बक्षिसं मिळवत राहू. एक चांगली सुरुवात तुमच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी झालेली आहे. हा नाटकाचा प्रयोग सुद्धा आम्ही आपल्या नेतृत्वामध्ये यशस्वी करू आणि आपले आशीर्वाद, आपलं मार्गदर्शन असंच आमच्या पाठीशी राहावं. एवढंच बोलताना थांबतो. धन्यवाद.